गुड आफ्टरनून गाईज. जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं सायडरटेट इक्वेशन, ज्याच्यामध्ये लॅमिनार फ्लो कन्सिडर केलतात आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युला जो यूज केलता तो HD/K इज इक्वल टू 1.86 डी युरो बाय म्यू CP म्यू बाय के D/L⁻⁴ म्यू अपॉन म्यू W⁻0.14 या फॉर्म्युलेने आपण ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. सेम आता पुढचा जो कन्सिडर केस करता येईल तो आहे आपल्याला, जसं हे लॅमिनार झाला असं आपल्याला आता ह्यावेळेस केस जी आहे तो जो कन्सिडर करायचा आहे तो आहे म्हणजे टर्बुलंट फ्लो. सेकंड पार्ट जो राहिल्याचा हा ए पार्ट झाला आणि हा बी पार्ट. याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागेल फिल्म कोइफिशियंट काढायचं आहे. फिल्म कोइफिशियंट काढायचं आहे इन पाईप फॉर टर्बुलंट फ्लो. टर्बुलंट फ्लो कोणाला म्हणतो आपण? टर्बुलंट फ्लो तो फ्लो असतो ज्याचा NRE हा ग्रेटर दॅन 4000च्या पेक्षा जास्त राहतो, तो असतो आपला टर्बुलंट फ्लो. मग जर का आपला फ्लो टर्बुलंट आहे म्हणजे मोस्टली बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये हा फ्लो टर्बुलंट टाईपमध्येच असतो. फूड इंडस्ट्री, पॉलिमर इंडस्ट्री, पल्प इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री जर का सोडलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला टर्बुलंट फ्लोवर काम करावं लागतं हीट एक्सचेंजरमध्ये. मग त्या केसमध्ये ची व्हॅल्यू काढणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि मग त्या केसमध्ये आपल्याला फ्लो कन्सिडर करावा लागतो. मग अशा केसमध्ये आपण ची व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करू. पण ची व्हॅल्यूचं एक्सप्लेनेशन दोन सायंटिस्टनी खूप व्यवस्थित दिलं. ते आहे डिटस बोल्टर सायंटिस्ट, आणि मग त्यांनी पुढचा जो फॉर्म्युला डिराईव्ह केला त्याला आपण डिटस बोल्टर इक्वेशन असं म्हणणार. डिटस बोल्टर इक्वेशन फॉर टर्बुलंट फ्लो आणि सायडरटेट इक्वेशन फॉर लॅमिनार फ्लो असतं. मग डिटस बोल्टर इक्वेशननी फाइंड करण्यासाठी कोणता फॉर्म्युला दिला तर HD/K इज इक्वल टू 0.023 डी युरो बाय म्यू रेस टू 0.8 अनदर ब्रॅकेट CP म्यू बाय के रेस टू ए. म्हणजेच काय, या फॉर्म्युल्यामध्ये जर का कन्सिडर केलं आपण तर NNU इज इक्वल टू 0.023 डी युरो बाय म्यू म्हणजे NRE रेस टू 0.8 CP म्यू बाय के म्हणजे प्रांडल नंबर आणि हा ए फॅक्टरने डिफाईन केलं. याचं एक्सप्लेनेशन हे कन्सिडर केलं. मग आता हा जो ए हा ए काय आहे, याची एक व्हॅल्यू आहे, पर्टिक्युलर व्हॅल्यू कन्सिडर करावं लागते. मग कन्सिडर कशी करणार, एची व्हॅल्यू आहे ती 0.4 आहे आणि सेकंड व्हॅल्यू जी आहे ती फॉर 0.3. पण 0.4 कोणत्या केसमध्ये कन्सिडर करायची, जेव्हा तुमचं मटेरियल हिटेड असेल, हिटिंग करायचं असेल त्यावेळेस ए हा 0.4 कन्सिडर करायचा, आणि जेव्हा तुमचा मटेरियल कूलिंग करायचं असेल तेव्हा ए हा 0.3 कन्सिडर करायचा. थोडक्यात काय, हे इक्वेशन मग कसं लिहिणार, फॉर हिटिंगसाठी, हिटिंग जर का करायचं असेल तर HD/K 0.023 डी युरो बाय म्यू रेस टू 0.8 इन ब्रॅकेट CP म्यू बाय के रेस टू एच्या जागी आता इथं आपण 0.4 ठेवायचं. फॉर हिटिंगसाठी हा फॉर्म्युला वापरायचा जेव्हा तुमचा फ्लो टर्बुलंट असेल. सेकंड, फॉर कूलिंग जर का असेल, फॉर कूलिंगसाठी सेम हा फॉर्म्युला कसा अप्लाय होणार, HD/K इज इक्वल टू 0.023 डी युरो बाय म्यू रेस टू 0.8 इन ब्रॅकेट CP म्यू बाय के रेस टू 0.3. एच्या जागी इथं 0.3 लिहिलं फॉर कूलिंग केसमध्ये आणि एच्या जागी 0.4 लिहिलं फॉर हिटिंग केससाठी.
डिटस बोल्टर सायंटिस्टनी हा फॉर्म्युला डिराईव्ह केला फॉर टर्ब्युलंट फ्लोसाठी. आता सेम ह्या टर्ब्युलंट फ्लोसाठी आपल्या सायडरटेट इक्वेशननी पण एक फॉर्म्युला डिराईव्ह केला. जसं या सायंटिस्टनी डिराईव्ह केला हा फॉर्म्युला, तसंच सायडरटेटनी सुद्धा त्यांनी टर्ब्युलंट फ्लोसाठी दुसरा फॉर्म्युला डिराईव्ह केला. तर मग अकॉर्डिंग टू द सायडरटेट करेक्शन फॅक्टर, अकॉर्डिंग टू द सायडरटेट करेक्शन फॅक्टर, मग फॉर टर्ब्युलंट फ्लो बाय, आता कोणते सायंटिस्ट आहे? सायडरटेट करेक्शनवाले, सायडरटेट अकॉर्डिंग टू द सायडरटेट फॉर टर्ब्युलंटसाठी कोणता फॉर्म्युला कन्सिडर होणार? मग त्यांनी जो फॉर्म्युला दिला तो दिला आहे HD/K इज इक्वल टू 0.023 d/μ 0.8 in bracket Cp/K raised to 1/3 mu upon μw raised to 0.14. हा केव्हा लागू होईल? जेव्हा NRE इज ग्रेटर दॅन 10,000 म्हणजे टर्ब्युलंटच्या पेक्षा असेल अँड 0.7 पेक्षाही NPR छोटा असेल आणि याच्याही पेक्षा 700 पेक्षा जास्त असेल आणि L/D हा ग्रेटर दॅन 60. ही कंडिशन्स आहे त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट आहे. मग हा काय फॅक्टर झाला पुन्हा? μ/μw रेस टू 0.14 हा झाला. दरवेळच्या हिशोबाने याला आपण सायडरटेट करेक्शन फॅक्टर म्हणू. सायडरटेट करेक्शन फॅक्टर. मग सायडरटेट करेक्शन म्हणजे काय की जसं डिटस बोल्टर सायंटिस्टनी टर्ब्युलंट फ्लोसाठी त्यांनी हा फॉर्म्युला डिराईव्ह केला, यालाच सायडरटेटनी थोडंसं करेक्शन केलं परफेक्ट कॅल्क्युलेशनसाठी फॉर एच. मग त्यांनी हा कॅल्क्युलेशन सेम तोच फॉर्म्युला ठेवला बघा, HD/K 0.023 d/μ रेस टू 0.8 Cp/K रेस टू 1/3. आता एची जी व्हॅल्यू आहे त्यांनी इथं काय कन्सिडर केली? 1/3 कन्सिडर केली. फक्त याला मल्टिप्लाइड बाय μ/μw रेस टू 0.14. म्हणजे काय? सायडरटेट सायंटिस्ट जे आहे ते परफेक्ट विस्कॉसिटीला कन्सिडर करून एचची व्हॅल्यू फाईंड करतात, कारण की विस्कॉसिटीच्या बेसवरच एचची व्हॅल्यू कमी जास्त होतात. त्यामुळं परफेक्ट एच व्हॅल्यू काढण्यासाठी सायडरटेटनी हा करेक्शन फॅक्टर इम्प्लिमेंट केलेला आहे. आता जसं पहिलं झालं लॅमिनार फ्लो, दुसरा झाला टर्ब्युलंट फ्लो, तसाच आपला तिसरा फ्लो कोणता असतो? टर्ब्युलंट फ्लो. पण टर्ब्युलंट फ्लो कोणासाठी? फॉर गॅसेस. आत्तापर्यंत जे पाहिलं ते आपण लिक्विडसाठी पाहिलं. आता फॉर टर्ब्युलंट फ्लो, कारण की जनरली जी गॅस असते ती विस्कोसिटी हिशोबाने ती लॅमिनारनी नाही वाहत, ती हमेशा कशी वाहत असते? टर्ब्युलंट फ्लोनी वाहते. म्हणून टर्ब्युलंट फ्लो ऑफ गॅस हा फक्त फॉर्म्युला आहे, कन्सिडर राहू द्या नॉलेजसाठी. या केसमध्ये फॉर हिटिंग ऑफ कुलिंग, म्हणजे हिटिंग करायचं असेल किंवा कुलिंग करायचं असेल फॉर गॅस, तर हा फॅक्टर कसा फॉर्म्युला लागू होईल? NNU इज इक्वल टू 0.023 NRE रेस टू 0.8. NRE रेस टू 0.8. म्हणजे याला कसं लिहिणार आपण? HD/K इज इक्वल टू 0.023 NRE म्हणजे du/μ रेस टू 0.8. हा फॉर्म्युला झाला फॉर गॅस फ्लोसाठी वेन फ्लो इज टर्ब्युलंट. पण याला एक कंडिशन्स आहे. काय?
म्हणजे ही कंडिशन काय असते, गुड फॉर इक्वेशन. काय लागतं त्याला, वेन द पाईप, पहिली काय असतं त्याला की फॉर एअर ॲट 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर पाहिजे. प्रेशर किती पाहिजे, ॲटमॉस्फिरिक प्रेशर पाहिजे. मग त्यावेळेस एचचा हा फॉर्म्युला कसा तयार लिहिता येतो, 3.5 डायरेक्ट एच u⁻0.8 डिवायडेड बाय d⁻0.2 हा कन्सिडर होतो. मग दुसरी केस काय, फॉर वॉटर इन ट्यूब, म्हणजे जेव्हा आपण वॉटर यूज करू प्रेशर मोजण्यासाठी इन ट्यूब, तर त्या केसमध्ये एच कसा निघणार, एच इज इक्वल टू 1.063 इन ब्रॅकेट 1 + 0.00293 t⁻0.08 डिवायडेड बाय d⁻0.2 युनिट आहे वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री केल्विन. एचचा हा युनिट आहे वॅट पर. म्हणजे वॉटर ट्यूब जर का यूज केली एअर मोजण्यासाठी तर एचचा काढण्यासाठी हा फॉर्म्युल्याचा वापर करा, म्हणजे टेम्परेचरला कन्सिडर करा. हे फक्त काय नॉलेज. टी काय, ॲव्हरेज बल्क टेम्परेचर असतं इन युनिट त्याचं केल्विन. तिसरं फॅक्टर काय सांगतो, फॉर ऑर्गॅनिक लिक्विड जर का असेल, फॉर ऑर्गॅनिक लिक्विडसाठी त्या केसमध्ये एच कसा काढणार, एच इज इक्वल टू 423 u⁻0.8 d⁻0.2. आता तुम्ही म्हणताल हे व्हॅल्यू कशाच्या, तर ह्या फक्त आपल्याला नॉलेज पर्सनसाठी लागतं की हे माहिती पाहिजे की गॅस फॉर्ममध्ये एच कसा काढणार. पण आपल्याला ॲज पर डिप्लोमा सिलेबस रिलेटेड आपल्याला टर्ब्युलंट फ्लो फॉर सायडर टेप आणि डिटस बोल्टर इक्वेशन ह्या पद्धतीने फॉर्म्युले सॉल्व करायचं आहे. ह्या केसवर खूप थोडे फॉर्म्युले किंवा प्रॉब्लेम्स राहतात. मोस्टली आपले जे फॉर्म्युले ते ह्या बेसवर राहणार. तर अशा पद्धतीने लॅमिनार फ्लो, टर्ब्युलंट फ्लो आणि सायडर टेट इक्वेशन बाय डिटस बोल्टर इक्वेशन असे दोन्ही प्रकारे आपण हे फॉर्म्युले बघितले. हे फॉर्म्युले पाठ करा, इम्पॉर्टंट आहे. ह्या बेसवरच, या फॉर्म्युल्यावरच खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे सॉल्व करायचे. ठीक आहे, थँक्यू.